Hello students, today's chapter is software components in subject computer science and agricultural statistics. So in this chapter, computer hardware alone cannot perform any operation or task unless it is instructed exactly what to do and in what order to do it. म्हणजेच कम्प्युटरचा जो हार्डवेअर असतो तो स्वतःहून कोणते टास्क कंप्लीट करू शकत नाही जिथपर्यंत आपण त्याला कोणते इन्स्ट्रक्शन देत नाही. अ सेट ऑफ सच इन्स्ट्रक्शन इज कॉल्ड प्रोग्राम. म्हणजे आपण जे वेगवेगळे इन्स्ट्रक्शन देऊ ते इन्स्ट्रक्शनच एक प्रकारे त्यांचा सेट मिळून प्रोग्राम तयार होतो. अँड अ ग्रुप ऑफ सच रिलेटेड प्रोग्राम्स इज कॉल्ड सॉफ्टवेअर. म्हणजेच ह्या प्रोग्रामचा जो एक ग्रुप तयार झाला त्याच ग्रुपला एक आपण सॉफ्टवेअर म्हणतो. मग त्यामध्ये सॉफ्टवेअर इज अनदर नेम ऑफ प्रोग्राम. म्हणजेच प्रोग्रामला आपण वेगळ्या शब्दात म्हणू शकतो की तो एक सॉफ्टवेअर आहे. प्रोग्राम्स आर द इन्स्ट्रक्शन दॅट टेल द कम्प्युटर हाऊ टू प्रोसेस द डाटा. म्हणजेच प्रोग्राम म्हणजे सॉफ्टवेअर ते आपल्याला सांगतं, कम्प्युटरला सुद्धा सांगतं की कशा प्रकारे हा डाटा प्रोसेस करायचा आहे जो की आपल्याला पाहिजे, म्हणजे आपल्याला युजरला, माणसाला. मग त्यामध्ये बघू आपण पुढचा मुद्दा महत्त्वाचा, टाइप्स ऑफ सॉफ्टवेअर. ह्याच्यामध्ये बघू की कोणकोणत्या प्रकारचे सॉफ्टवेअर असतात. तर एकूण 3 महत्त्वाचे सॉफ्टवेअर आहेत. तर पहिला आहे सिस्टम सॉफ्टवेअर अँड ऑपरेटिंग सिस्टम, सेकंड आहे ॲप्लिकेशन प्रोग्राम्स आणि थर्ड आहे जनरल पर्पज पॅकेजेस. तर आपण ह्याच्यामध्ये पहिला मुद्दा समजून घेऊया, सिस्टम सॉफ्टवेअर. तर त्यामध्ये सिस्टम सॉफ्टवेअर इन्क्लूड्स प्रोग्राम दॅट सिम्प्लिफाय द यूज ऑफ कम्प्युटर, प्रोव्हाइड मॅन मशीन कम्युनिकेशन अँड कंट्रोल अँड ड्राईव्ह ऑल इनपुट अँड आउटपुट डिव्हायसेस इंटरफेस टू अ कम्प्युटर. म्हणजेच ऑपरेटिंग सिस्टम म्हणजेच आपला जो सिस्टम सॉफ्टवेअर असतो तो काय करतो, नीट आपलं कम्युनिकेशन करून देतो कम्प्युटर आणि माणसामध्ये, मशीनमध्ये, आणि वेगवेगळ्या जे इनपुट आणि आउटपुट डिव्हायसेस असतात कम्प्युटरमधले त्यांच्याबरोबर नीट कॉपरेशन नीट जुळवून देतो. तर त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा बायोस मॉनिटर हा एक आहे. बायोस इज अ प्रोग्राम दॅट इज स्टोर्ड इन द रोम. म्हणजे आपण रोम बघितली, रीड ओनली मेमरीच्या टाईपमध्ये मागच्या 2 चॅप्टर आधी. तर हा बायोस एक प्रोग्राम आहे, तो रोममध्ये स्टोअर असतो. अँड परफॉर्म बेसिक फंक्शन रिक्वायर्ड इन मायक्रो कम्प्युटर. म्हणजे हा एक जो बायोस प्रोग्राम आहे रोममध्ये साठवलेला हा बेसिक प्रोग्राम परफॉर्म करतो मायक्रो कम्प्युटरमध्ये. मायक्रो कम्प्युटर तुम्हाला माहितीच आहे की हा एक कम्प्युटरचा प्रकार आहे. ह्याच्यामधले आपण महत्त्वाचे मुद्दे बघू की बायोस नेमकं काय काय करतो. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट, पॉवर ऑन सेल्फ टेस्ट विच टेस्ट एरर फ्री वर्किंग ऑफ रॅम अँड डिव्हाइस अँड रिपोर्ट अकॉर्डिंगली. म्हणजे आपण जेव्हा पॉवर ऑन करतो आपल्या कम्प्युटरचा तेव्हा हा टेस्ट रन करतो की सगळ्या गोष्टी सुरळीत चालल्या पाहिजेत कम्प्युटरवरती, आणि हा रॅमवरती पण लक्ष देऊन असतो की वेगवेगळे जे प्रोग्राम रन होतील कम्प्युटरमध्ये ते सुरळीत चालले पाहिजेत, काय अडथळा आला पाहिजे नाही. पुढचा पॉईंट आहे मॅनेजिंग द कंट्रोल डिव्हायसेस. जे वेगवेगळे डिव्हाइस असतात ते नीट मॅनेज केले जातात ह्या बायोसकडून. त्यानंतर पुढचा तिसरा पॉईंट, कंट्रोल एक्झिक्युशन प्रोग्राम. म्हणजे जे वेगवेगळे प्रोग्राम असतात त्यांचं एक्झिक्युशन व्यवस्थित झालं की नाही हे हा बघत असतो. त्यानंतर पुढचा मुद्दा ऑपरेटिंग सिस्टम. तर त्यामध्ये बघूया आपण, कम्प्युटर्स नीड्स अ सेट ऑफ प्रोग्राम्स कॉल्ड ऑपरेटिंग सिस्टम. म्हणजे कम्प्युटरला गरज असते ऑपरेटिंग सिस्टमची, एका पर्टिक्युलर सेट ऑफ प्रोग्रामची. त्याशिवाय कम्प्युटर चालू शकत नाही किंवा नीट परफॉर्म करू शकत नाही. दिस प्रोग्राम्स मे नॉट यूज फॉर स्पेसिफिक प्रॉब्लेम एक्झिक्युशन बट दे आर अनेबल द कम्प्युटर टू डू डिफरंट जॉब्स इन प्रॉपर ऑर्डर अँड इट रिक्वायर्ड टाईम. म्हणजेच हा जो सॉफ्टवेअर असतो ऑपरेटिंग सिस्टम हा स्वतःहून कोणता एक जॉब कंप्लीट करत नाही किंवा तो आपल्याला नीट जॉब करून देऊ शकत नाही. पण ह्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये ज्या वेगवेगळ्या गोष्टी आपण टाकतो, वेगवेगळे ॲप्लिकेशन वगैरे, ते हे नीट परफॉर्म करतो आणि आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे ते बरोबरच समोर आणून देतो प्रोसेस करून. तर ह्यामध्ये आपण पुढे बघूया, ऑपरेटिंग सिस्टम ऑल्सो इन्क्लूड्स प्रोग्राम कॉल्ड युटिलिटीज which are useful to maintain day-to-day activities of computer system like copy, delete, sort, save, rename, print a file, etc. म्हणजेच आपल्याला
ऑपरेटिंग सिस्टम वेगवेगळ्या गोष्टी युटिलिटीज म्हणजे वेगवेगळ्या छोट्या गोष्टी पण प्रोव्हाइड करतो. जसं की कॉपी म्हणजे एखादी गोष्ट कॉपी करणे, डबल करणे, डिलीट करणे म्हणजे ती काढून टाकणे, सॉर्ट करणे म्हणजे वेगवेगळ्या सुट्या सुट्या गोष्टी करून देणे, इंडेक्स तयार करून देणे, रिनेम करणे म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला रिनेम करायची आहे की नंतरच्या भविष्यामध्ये आपल्याला कळेल की ही गोष्ट नेमकी काय आहे ते. त्यानंतर प्रिंट फाईल म्हणजे आपल्याला आपण ती गोष्टी प्रिंट पण करू शकतो. ह्या वेगवेगळ्या गोष्टींचे फायदे आपल्याला ऑपरेटिंग सिस्टममुळे मिळतात. तर आपण बघू ऑपरेटिंग सिस्टमचे वेगवेगळे फंक्शन्स काय आहेत ते. तर त्यामध्ये आपण बघू पहिला फंक्शन, शेड्यूलिंग अँड लोडिंग ऑफ प्रोग्राम्स ऑर सब प्रोग्राम्स अँड कंटिन्यू जॉब प्रोसेसिंग सिक्वेन्स. म्हणजे आपल्याला जेव्हा एखादे प्रोग्राम्स रन करायचे असतात ऑपरेटिंग सिस्टममध्ये तर हा शेड्यूलिंग करतो आणि लोड करतो. म्हणजे हा वेगवेगळे प्रोग्राम लोड करतो ऑपरेटिंग सिस्टमवरती आणि जे आपल्याला पुरवतो ज्या गोष्टी आपल्याला पाहिजेत ते, आणि हा तो त्या गोष्टी प्रोसेस करतो कम्प्युटरमध्ये. त्यानंतर सेकंड पॉईंट, कंट्रोल ओव्हर हार्डवेअर रिसोर्सेस सच एज इनपुट अँड आउटपुट डिव्हायसेस, सेकंडरी स्टोरेज डिव्हायसेस एक्सेट्रा. म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम वेगवेगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवतो. जसं की इनपुट अँड आउटपुट डिव्हायसेस असतात आपले वेगवेगळे, त्या गोष्टींवरती हा नीट लक्ष ठेवून असतो. म्हणजे समजा आपण मॉनिटर वापरतो, कीबोर्ड वापरतो, माऊस वापरतो किंवा प्रिंटर वापरतो, ह्या गोष्टी ह्यावर तो लक्ष ठेवून असतो. त्यानंतर सेकंडरी स्टोरेज डिव्हायसेस म्हणजे आपल्या जे स्टोरेज डिव्हायसेस असतात ज्यामध्ये आपण गोष्टी स्टोअर करून ठेवतो, ह्या गोष्टी सुद्धा त्यावर तो लक्ष ठेवून असतो. आणि जेव्हा आपल्याला या गोष्टींची गरज पडते तेव्हा तो लगेच गोष्टी प्रोसेस करतो ह्या आउटपुट डिव्हायसेसमध्ये आणि आपल्याला रिझल्ट प्रोव्हाइड करतो. प्रोटेक्ट हार्डवेअर सॉफ्टवेअर फ्रॉम इम्प्रॉपर यूज. म्हणजे समजा काहीतरी चुकीची गोष्ट घडली कम्प्युटरमध्ये तर ह्या गोष्टींचा परिणाम हार्डवेअरवरती नाही झाला पाहिजे, ह्या सुद्धा ऑपरेटिंग सिस्टम बघत असतो. कम्युनिकेशन विथ युजर थ्रू कमांड्स अँड रिस्पॉन्सेस. म्हणजे आपण कम्प्युटरला वेगवेगळे कमांड देऊ आणि जेव्हा कम्प्युटर आपल्याला त्या कमांडचं उत्तर देईल रिस्पॉन्समध्ये, ह्या गोष्टी सुद्धा तो लक्ष ठेवून असतो आणि त्याची गोष्ट तो प्रोसेस करतो. फाईल मॅनेजमेंट अँड सॉफ्टवेअर मॅनेजमेंट म्हणजे आपण ज्या गोष्टी वेगवेगळ्या साठवून ठेवलेल्या असतात आणि वेगवेगळे सॉफ्टवेअर असतात आपल्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये, त्या गोष्टींची तो मॅनेजमेंट करत असतो आपल्या युजरसाठी. त्यानंतर पुढचा मुद्दा असा झाला की ऑपरेटिंग सिस्टम इज मोस्ट पॉवरफुल अँड इम्पॉर्टंट सॉफ्टवेअर इन अ कम्प्युटर. म्हणजेच ऑपरेटिंग सिस्टम ह्या सगळ्या गोष्टींच्या फंक्शनमुळे आणि आपण ह्याच्या आधीचे मुद्दे बघितले त्यामुळे ऑपरेटिंग सिस्टम एक महत्त्वाचा भाग आहे हार्डवेअरमधला. तर सध्याच्या काळामध्ये सर्वात पॉप्युलर ऑपरेटिंग सिस्टम कोणते आहेत? पहिली की डॉस, ही डॉस ऑपरेटिंग सिस्टम महत्त्वाची आहे. त्यानंतर विंडोज, आता आपण सगळे कम्प्युटरवरती विंडोजच वापरतो. त्यानंतर एक लिनक्स, लिनक्स ही एक सॉफ्टवेअर आहे, ऑपरेटिंग सिस्टम आहे जी की मोठमोठ्या कंपन्यांमध्ये वापरली जाते डेटाबेस आणि सर्व्हरसाठी. त्यानंतर आपण पुढचा महत्त्वाचा मुद्दा बघू, ॲप्लिकेशन प्रोग्राम्स, जो होता की सेकंड पॉईंट. These are the programs written for specific job to meet the requirement of particular user. म्हणजे हे प्रोग्राम असतात जे की पर्टिक्युलर कामासाठीच लिहिलेले असतात, युजरच्या कामी पडण्यासाठी म्हणजे आपल्या कामी पडण्यासाठी. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर माइट बी डिस्क्राइब्ड ॲज एंड युजर सॉफ्टवेअर. म्हणजेच ॲप्लिकेशनच्या सॉफ्टवेअरला आपण म्हणतो दुसऱ्या भाषेत एंड युजर सॉफ्टवेअर. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर परफॉर्म युजफुल वर्क ऑन जनरल पर्पज टास्क सच ॲज वर्ड प्रोसेसिंग अँड डाटा ॲनालिसिस. म्हणजे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर युजफुल वर्क म्हणजे आपल्याला फायद्याचे पडणाऱ्या कामात तो कामी पडतो. तर त्यामध्ये बघा आपल्याला वेगवेगळे सॉफ्टवेअर मिळतात कामासाठी आपल्याला दररोजच्या दैनंदिन वापरासाठी. त्यामध्ये पहिला आहे वर्ड प्रोसेसर. तो कशासाठी पडतो आपल्याला कामाला? प्रिपेअर रिटर्न डॉक्युमेंट म्हणजेच लिहिलेले डॉक्युमेंट बघण्यासाठी करण्यासाठी. स्प्रेडशीट्स, ॲनालाइज अँड समराइज द न्यूमेरिकल डाटा. स्प्रेडशीट आपल्याला जो न्यूमेरिकल डाटा असतो, अंकगणितांचा डाटा असतो, तो आपल्याला नीट दाखवण्यासाठी दिसण्यासाठी. त्यानंतर ब्राउझर, नेव्हिगेशन द इंटरनेट एक्सप्लोरर अँड फाइंड इन्फॉर्मेशन. म्हणजे इंटरनेट एक्सप्लोरर असतो ब्राउझर म्हणून, तो आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी दाखवतो इंटरनेटवरच्या. त्यानंतर पुढचा
मुद्दा बघू आपण मल्टीमीडिया. त्यामध्ये मल्टीमीडियामुळे आपल्याला काय फायदा होतो? मल्टीमीडियाच्या ॲप्लिकेशनमुळे इंटिग्रेट व्हिडिओ, म्युझिक, व्हॉइस अँड ग्राफिक्स टू क्रिएट इंटरॅक्टिव्ह प्रेझेंटेशन्स. म्हणजेच आपण व्हिडिओ काढतो, आपल्याकडे वेगवेगळे म्युझिक असतात, ग्राफिक्स असतात, वेगवेगळ्या गोष्टींचे आवाज असतात. ह्यांपासून आपण एक पर्टिक्युलर गोष्टी वेगवेगळ्या आपण तयार करू शकतो. ह्या गोष्टी तयार करण्यासाठी मल्टीमीडियाचा वापर होतो. त्यानंतर वेब पब्लिशर, ह्याचा वापर बघा काय आहे तो. क्रिएट इंटरॅक्टिव्ह मल्टीमीडिया वेब पेज. म्हणजे वेब पब्लिशरचा वेबसाईट बनवण्यासाठी आपण जे इंटरनेटवर बघतो त्याच्यासाठी फायदा होतो. आणि शेवटचा तिसरा मुद्दा जनरल पर्पज पॅकेजेस. ओके, तर ह्या जनरल पर्पज पॅकेजेसमध्ये काय आहे बघा. अ जनरल पर्पज पॅकेज ऑफ सॉफ्टवेअर इज कलेक्शन ऑफ जनरलाइज्ड application programs and utilities for particular type of job that can be easily usable by non-programming persons. म्हणजेच हे अशा प्रकारचे सॉफ्टवेअर असतात की ज्या माणसाला प्रोग्राम किंवा वेगवेगळे जे कोड असतात ते न लिहिता येत नाही, तो सर्वसाधारण माणूस आहे, तो सुद्धा ह्या गोष्टी वापरून त्या गोष्टी तो पार पाडू शकतो सर्वसाधारणपणे. त्यामध्येच इट कॅन इझिली युजेबल बाय नॉन प्रोग्रामिंग पर्सन्स, बिकॉज ऑफ विच दे आर कॉल्ड युजर फ्रेंडली प्रोग्राम्स. हे युजर फ्रेंडली प्रोग्राम असतात जे की आपल्याला दैनंदिन दिवसात वापरता येतात. ज्याला प्रोग्रामिंग जमत नाही सुद्धा तो सुद्धा माणूस करू शकतो. त्यानंतर आपण ॲडव्हान्टेजेस बघू जनरल पर्पज पॅकेजेस ॲप्लिकेशनचे या सॉफ्टवेअरचे. द युजर हिमसेल्फ नीड नॉट टू राईट प्रोग्राम्स इन डिफरंट लँग्वेजेस. म्हणजे कम्प्युटरचे सॉफ्टवेअर लिहिण्याचे वेगवेगळे लँग्वेजेस असतात, त्या गोष्टी आपल्याला येणं काही गरजेचं नाही आहे ह्या पॅकेज वापरण्यासाठी, जनरल पर्पज पॅकेजेस. त्यानंतर दुसरा मुद्दा इझी टू यूज आणि युजर फ्रेंडली. म्हणजे ह्या गोष्टी इझी टू यूज असतात आणि युजर फ्रेंडली असतात आपल्यासाठी. स्मॉल ॲप्लिकेशन प्रोग्राम्स मे बी डेव्हलप बाय युजर ॲज पर रिक्वायरमेंट युजिंग अ सेट ऑफ कमांड्स अवेलेबल इन धीस पॅकेजेस. म्हणजे आपल्या आवडीनुसार, आपल्या गरजेनुसार हे सेट ऑफ प्रोग्राम्स लिहिलेले असतात आपल्या दैनंदिन जीवनाच्या उपयोगासाठी. तर हे झाले 3 महत्त्वाचे मुद्दे कम्प्युटर सॉफ्टवेअरमध्ये सॉफ्टवेअर कंपोनंटसाठी. धन्यवाद.